सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र अस्थिर करायचा हा जणू आता त्यांनी मला वाटतं की निर्धारच केला आहे. कारण राज्यात कुठे कोणताही माणूस जात धर्म पंथ कुठेही मला एकमेकाच्या विरुद्ध सामान्य माणूस अजिबात बोलताना दिसला. कुठेही आपसात मतभेद नव्हते. अचानक एक मंत्री येतो सत्तेमधला, तो बळबळ करतो, मारण्याची भाषा करतो, घुसण्याची भाषा करतो, पाडण्याची भाषा करतो आणि वातावरण दूषित व्हायला सुरुवात होते. तेलंगणामधून कुठेतरी आमदार येतो, काय त्याचं नाव टी राजा, तो इकडे येऊन भडकाऊ भाषण करतो आणि सगळं काही सरकारमधील मंडळी मुख्यमंत्र्यापासून शांतपणे सगळं बघत असतं. नागपुरातल्या घटनेकडे मी एवढंच बघतो, बडबोल्या लोकांना सत्तेतील आवरलं नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान होईल. महाराष्ट्र अशांत करून जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्ताधारी जर अशा पद्धतीने वागत असतील तर एक गोष्ट स्पष्ट आहे की हे फेल्युअर सरकार, या सरकारला काही जमत नाही म्हणून अशा प्रकारच्या धार्मिक भावनेशी खेळण्याचं काम आणि पाप सध्या सत्तेतील राज्यकर्ते करतायत, हा त्याचा अर्थ होतो.